शेतकरी मंडळी रामराम. ज्या व्हेरायटीची यावर्षी चांगली चर्चा आहे, शेतकऱ्यांकडून चांगली मागणी होत आहे, ते म्हणजे राशीची स्विफ्ट हे व्हेरायटी. आता नेमकं या व्हेरायटीचे काय वैशिष्ट्य आहेत, कालावधी किती आहे, बोंडाची साईज किती आहे, आपण अंतर किती असावं, सविस्तर माहिती आपण पाहणार आहे. आणि हे जे वाण आहे हे अर्ली वाण आहे, म्हणजे हे कापूस काढून तुम्ही रब्बी हंगामात दुसरं पीक घेऊ शकता. आणि गेल्या वर्षी आपण आपल्या स्वतः शेतामध्ये या कापसाची लागवड जी आहे ती केली होती, म्हणून 100% खरी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा, शेअर करा, शेतकरी बांधवांना चांगली माहिती भेटली पाहिजे. आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, म्हणजे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आता ही जे व्हेरायटी आहे हे राशीचं उत्पादन आहे. राशी स्विफ्ट RCH 971 हे वाण आहे आणि राशी स्विफ्ट या नावाने प्रसिद्ध आहे. आता हे शेतकरी बांधवांकडून ही चर्चा आहे किंवा मागणी का बरं होत आहे, कारण एक मध्यम कालावधीचं हे वाण आहे. 140 ते 150 दिवसाचा या व्हेरायटीचा कालावधी आहे. विशेष म्हणजे जे मावा, फुलकिडे, तुडकिडे, रस किड जे आहे याचा प्रादुर्भाव या व्हेरायटीवर कमी होतो. आणि कापसामध्ये जे सर्वात डोकेदुखी ठरणारी अळी आहे ते म्हणजे बोंडअळी. तर बोंडअळी येण्यापूर्वीच याचा कापूस हा आपल्या घरी असतो, कारण अर्ली वाण आहे. आणि खास खासियत म्हणजे रब्बी हंगामात तुम्ही दुसरं पीक पेरू शकता, जे की गेल्या वर्षी आपण स्वतः पेरलं होतं. आता अंतर जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षी आपण 3.5 बाय 1.5 फुटावर याची लागवड केली होती. मध्यम आकाराची कापूस आहे, जास्त वाळत नाही, जास्त बोलबाला करत नाही, परंतु मध्यम आकाराचा कापूस असून चांगलं उत्पादन जे आहे ते देऊन जाते. हलकी, मध्यम ते भारी तिन्ही प्रकारे जमिनीमध्ये ही जे व्हेरायटी आहे ही सूट होते. आणि म्हणून मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी लागवड केली होती, चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आलं. आणि यावर्षी शेतकऱ्यांकडून जे टॉप 5च्या व्हेरायटी आहेत त्यामध्ये काही नंबरवर राशी स्विफ्ट आहे. आणि प्रचंड मागणी यावर्षी स्विफ्टला आहे, कारण ज्या शेतकऱ्यांकडे बागायत आहे, पाण्याची सोय आहे, रब्बी हंगामात त्यांना दुसरं पीक घ्यायचं असेल कापूस पीक काढून, तर आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे ते म्हणजे राशी स्विफ्ट. इतर जे वाहन आहेत ते थोडे लेट आहेत, ते काढून तुम्ही रब्बी हंगामात दुसरी तयारी जी आहे हे शक्यतोवर करू शकत नाही, कारण बोंडे पात्या आपल्या कापसाला असतात. परंतु ही जी व्हरायटी आहे आपला कापूस घरी येते, शेतामध्ये आपण नंतर मग मेंढरा वगैरे चारून कापूस कट करून रब्बी हंगामात दुसरं पीक पेरू शकता. याचं वैशिष्ट्य म्हणजे कमी फवारणीमध्ये ह्या कापूस आपल्या घरी येतो, जास्त खर्च लागत नाही, जास्त फवारण्या याच्यावर हे मग व्हेरायटी मागत नाही. कारण फुलकिडे, तुळकिडे किंवा जे आपले रस किड असते याचा प्रादुर्भाव कमी आहे. आणि जर कापसा रोगच नसेल, कमी असेल, तर इतर खर्च किंवा फवारणीचा खर्च करण्याचं कामच नाही. आणि चांगल्यापैकी बऱ्यापैकी एक वाण आहे, टॉप 5मध्ये आपण यावर्षी वाण त्या ठिकाणी घेतलं होतं. आणि यावर्षी चांगली मागणी या वाणाला त्या ठिकाणी आहे. राशीचंच हे वाण आहे आणि नवीन वाण आहे. अमेज असो किंवा राशी स्विफ्ट असो हे नवीन वाण आहेत. आणि 140 ते 150 दिवसाचा याचा कालावधी आहे. मध्यम आकाराचा बोंड आहे, जास्त भारी पण नाही आणि हलकं पण नाही. आणि वेचणीला सोपी आहे. विशेष म्हणजे जे लेबर असतात ते हरकानं हा कापूस त्या ठिकाणी वेचतात, कारण बऱ्याचशा व्हरायटी कशा असतात की वेचण्याला थोडी अडचण जाते, परंतु हा चांगला फुलते. आणि फुलल्यावर जो कापूस मजुरांच्या हाती येतो तो बऱ्यापैकी चांगले मजूर त्या ठिकाणी समाधानी असतात. तर एक चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून या व्हेरायटीबद्दल त्या ठिकाणी आता आलेला आहे. आता मागच्या वर्षी स्वतः आपण आपल्या वावरामध्ये हे जे व्हेरायटी आहे ची लागवड केली होती, चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आपण काढलं. आणि हे कापूस काढून एकरी 18 क्विंटल आपण गहू त्या ठिकाणी घेतलेला आहे रब्बी हंगामात. ठीक आहे ना. आणि शक्यतर दुसरी अशी जास्त म्हणजे व्हेरायटी नाही आहेत की आपण रब्बी हंगामात दुसरं पीक पेरून घेऊ शकतो, कारण एका वर्षात 2 पीक शेतकरी घेऊ शकतात. फक्त कापूसचं वाण आपल्याला अर्ली त्या ठिकाणी घ्यावं लागते. तर अशा प्रकारे हे कापसाचं त्या ठिकाणी वाण आहे. काही समस्या आपल्या असतील तर नक्की विचारा. मार्केटमध्ये सध्या हे वाण उपलब्ध आहे. आणि आपल्याला मागच्या वर्षी या वाणाचं किती उत्पादन झालं, हे वाण, हे कापूस वाण तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करा, म्हणजे बाकी शेतकरी बांधवांसुद्धा त्या ठिकाणी माहिती भेटणार आहे. आणि शेतकरी बांधवांना चांगली माहिती भेटावी, चांगली व्हेरायटी त्यांना भेटावी, हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. यावर्षी आपल्या शेतामध्ये लावण्यासाठी आपण अगोदरच हे बॅगा त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय जवान, जय किसान.